गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर या जीवनामध्ये जर सत्यता तुम्हाला बघायची असेल, जर सुख तुम्हाला मिळवायचं असेल, आपली मुळं आणि मुळी जर व्यवस्थित मार्गावर तुम्हाला पाहायचे असतील ना, तर समर्थ मार्गाशिवाय पर्याय नाही, भक्ती मार्गाशिवाय पर्याय नाही। आता पहिला प्रश्न राहतो हा की आताच्या या कलियुगामध्ये मुलींचे सर्वात जास्तीत जास्त घटस्फोट होतात, याचं कारण काय आहे बरं? कधीतरी या गोष्टीचा तुम्ही विचार केला आहे का? आपण मुलीला एखादा मुलगा बघतो, त्याची बघा पैशाची श्रीमंती बघूनच बघत असतो, पण तो करतो काय, तो पैसा कमवतो कुठून हे मात्र आपण बघत नाही। आपण गाडी बंगला बघतो, पण तो किती विद्वान आहे, किती सुसंस्कृत आहे, त्याला किती किती लोकांमध्ये तो राहतो, या गोष्टी आपण कधी बघतो का बरं? कधीच बघत नाही। आणि समर्थांनी हेच सांगितलेलं आहे ना, आपल्या मुलीचा पती आहे तो कमी शिकलेला असेल तरी चालेल, तो कमी पैशावाला असेल तरी चालेल, पण शरीराने व्यवस्थित असावा। आपल्या मुलीचा पती आहे ना सुदृढ असावा, आपल्या मुलीचा पती स्वतः कमावणारा असावा, बापाच्या जीवावर मजा करणारा नसावा। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमठी। म्हणजे जर आपले आई वडील व्यवस्थित मार्गावर जर असतील ना, तर आपली मुलंसुद्धा व्यवस्थित मार्गावर येतील। म्हणून आपली मुलं जेव्हा लहान असतील ना, तेव्हाच त्यांना भक्ती मार्गाला लावा, कारण त्यांच्यावरचे संस्कार तुमच्या जीवनाचं सार होणार आहे। पण आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत, नक्की मुलीचं लग्न कुठे लावून द्यावं आणि अशा कोणत्या 4 जागा आहेत त्या ठिकाणी मुलीचं लग्न कधीच चुकूनही करू नये। समर्थांनी सांगितलेलं आहे बघा, आपण एका कथेद्वारे पाहणार आहोत। एक प्राचीन काळातील गोष्ट आहे। एका शहरापासून थोडं लांब एक गाव होतं आणि त्याच गावातील एक गरीब माणूस शेजारच्या शहरामध्ये एका शेठजवळ काम करण्यासाठी जायचा। तो माणूस त्या शेठजवळ काम करण्यासाठी जायचा तेव्हा त्याची मुलगी दुपारी त्याला जेवण घेऊन जायची। ती मुलगी दुपारी शाळेतून घरी यायची आणि त्यानंतर जेवल्यानंतर आई तिला डब्बा द्यायची आणि सांगायची की तुझ्या वडिलांनासुद्धा भूक लागली असेल, त्यांना तू जेवण घेऊन जा। तर आईचं म्हणणं ऐकून मुलगी जेवणाचा डब्बा वडिलांना पोचवण्यासाठी शहरामध्ये जात असे। अशा प्रकारे वेळ हळूहळू पुढे सरकत होता। रोजचा दिनक्रम असाच असायचा। तो गरीब माणूस शेठकडे नोकरीसाठी जायचा, मुलगी शाळेतून घरी यायची आणि तिच्या वडिलांना जेवणाचा डब्बा घेऊन जायची। हळूहळू ती मुलगी मोठी झाली। जेव्हा ती मुलगी मोठी झाली तेव्हा गावातून शहरात तिच्या वडिलांना जेवण घेऊन जायची। तर ज्या शेठकडे तिचे वडील काम करायचे ना, तो शेठ त्या गरीब मजुराच्या मुलीकडे एकटक लावून पाहत राहायचा। एके दिवशी काय होतं, तर तो शेठ असतो त्याला त्या मजुराच्या मुलीचं बोलण्याची पद्धत, तिचं सौंदर्य, तिची वागण्याची पद्धत सर्व काही आवडायला लागतं। म्हणजेच त्या मजुराची मुलगी शेठला खूपच आवडते। आणि त्यानंतर तो शेठ त्या मुलीच्या वडिलांजवळ म्हणजे त्या मजुराजवळ त्याच्या मुलीबद्दल बोलू लागतो। शेठ म्हणतो, तुझी मुलगी तर खूपच सुंदर आहे, खूपच संस्कारी आहे, तुझी मुलगी तिच्या आई वडिलांची
खूपच सेवा करते. तेव्हा तो मजूर म्हणाला, हो शेठ, तुम्ही अगदी योग्य म्हणाला आहात. माझी मुलगी लाखामध्ये एक आहे. माझी मुलगी खूपच सुशील आहे, खूपच सुंदर आहे आणि ती खूपच समजूतदार आहे. मला माझ्या मुलीचा खूप अभिमान आहे. अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली, त्यामुळं माझं जीवन धन्य झालं आहे. माझी मुलगी ज्या पण घरामध्ये लग्न करून जाईल ना, त्या घराचं ती सोनं बनवेल. त्या घरात सुख समृद्धी नांदेल. पूर्ण घराचं नाव ती रोशन करेल. मजुराचं हे बोलणं ऐकून शेठच्या मनामध्ये लालसा उत्पन्न झाली. तो विचार करू लागला, इतकी सुंदर आणि इतकी सुशील मुलगी मला कुठे मिळेल बरं. तो विचार करू लागला की जर हिच लग्न माझ्या मुलासोबत झालं तर खूपच चांगलं होईल. आणि संध्याकाळी शेठनं त्याचा हा विचार त्याच्या बायकोला सांगितला. शेठनं त्याच्या पत्नीला सांगितलं की माझ्याजवळ जो मजूर काम करत आहे ना, त्याची मुलगी खूपच सुंदर आहे, गुणवान आहे आणि चांगल्या संस्काराची सुद्धा आहे. माझी अशी इच्छा आहे की आपल्या मुलाचं लग्न तिच्यासोबत करावं. जेव्हा शेठच्या पत्नीनं आणि मुलानं ही गोष्ट ऐकली तेव्हा ते शेठला खूपच वाईट साईड बोलू लागले. शेठची ही गोष्ट त्यांना बिलकुल आवडली नाही. शेठचा मुलगा म्हणतो, पिताश्री, मला असं वाटत आहे की तुम्ही खूपच म्हातारे झालेले आहात. वयासोबतच तुमची बुद्धीसुद्धा भ्रष्ट झाली आहे. चांगलं आणि वाईट आहे ना, यामधील तुम्हाला फरक समजत नाही. नातं कुठे जुळवायचं हे तुम्हाला समजत नाही. असं वाटत आहे कुठे ती गरीब नोकराची मुलगी आणि कुठे आपण श्रीमंत. तुम्ही माझं लग्न तिच्याबद्दल करण्याचा विचार कसा करू शकता? तुम्ही कसले वडील आहात? मुलाचं हे म्हणणं ऐकून शेठ पुन्हा म्हणाला, तू गप्प बस. इतकी सुंदर आणि संस्कारी मुलगी तुला कुठेही मिळणार नाही. तिच्यासारखी चारित्र्यवान मुलगी पूर्ण घराचं नाव रोशन करेल. घरात सुख समृद्धी शांती या सर्व गोष्टींची कधीच कमतरता भासणार नाही. अशा मुली असतात ना, त्या घराचा स्वर्ग बनवत असतात. जर मी ही सूनबाई आणेन तर त्याच मुलीला आणेल. म्हणजेच तुझं लग्न मी त्या नोकराच्या मुलीसोबत करेल. शेठचं हे बोलणं ऐकून शेठची पत्नी आणि मुलगा दोघेही कुजबुजू लागले. आपापसामध्ये बोलू लागले आणि शेठला खूपच वाईट साईड बोलू लागले. म्हणजे शेठ हा शेठच होता ना, त्यांनी कोणाचंही म्हणणं ऐकलं नाही आणि दोघांचं लग्न लावण्याचा त्यानं निर्णयसुद्धा घेतला. शेठनं लग्न पक्कं केलं. लग्नाची तारीखसुद्धा ठरवली गेली. आता त्या गरीब मजुराला चिंता वाटू लागली. तो गरीब मजूर विचार करू लागला की मी तर खूपच गरीब आहे आणि ते एवढे मोठे शेठ साहेब, मी त्यांचा पाहुणचार कशा प्रकारे करू शकतो बरं. शेठला त्या गरीब मजुराची अडचण समजत होती. त्यानं गुपचूप त्या गरीब मजुराच्या घरी काही पैसे पाठवून दिले आणि सांगितलं, याच पैशाने तू लग्नाला येणाऱ्या त्या पाहुण्यांचा पाहुणचार कर. असं म्हणतात ना की सुनबाईच्या घरातून धनसंपत्ती घेऊन कधीच कोणीही श्रीमंत बनू शकत नाही. आणि श्रीमंत आणि धनवान बनायचं असेल तर ते फक्त स्वतःच्या मेहनतीवरच बनणं शक्य आहे. मोठ्या धूमधडाक्यामध्ये वाजत गाजत शेठ लग्नाचा वऱ्हाड घेऊन त्या गरीब मजुराच्या घरी पोचतो. आणि त्या गरीब मजुराने सुद्धा त्याच्या परीनं जेवढं शक्य असेल ना, तेवढ्या चांगल्या पद्धतीनं त्याने त्याच्या मुलीचं लग्न सोहळा पार पाडला. आणि त्यानं त्याच्या मुलीची शेठच्या घरी पाठवणी केली. पाठवणी करताना तो गरीब मजूर त्या मुलीला म्हणाला, हे बघ पोरी, काहीही झालं तरी माझी मान शर्मेने खाली जाता कामा नये. तुझ्या सासरी जाऊन तू आमचं नाव मोठं कर आणि तुझ्या सासरचं नावसुद्धा मोठं कर. आणि एवढं म्हणून त्या गरीब मजुरानं त्याच्या मुलीची पाठवणी केली. शेठनं आनंदानं त्याच्या सुनबाईला त्याच्या घरी घेऊन आला. परंतु सासूला मात्र तिची सून आवडत नव्हती. तिने तिचा कोणत्याही प्रकारे स्वागत केला नाही. सुनबाई घरात राहू लागली. दिवस पुढे पुढे सरकू लागले.
परंतु त्या मुलीची सासू नेहमी तिला खूपच वाईट साईड बोलत असे, सारखे टोमणे मारायची. तिची सासू तिच्या प्रत्येक कामामध्ये चुका काढत असे. त्याचबरोबर त्या मुलीला नवरासुद्धा तिच्यासोबत चांगला वागत नव्हता. तो तिच्याशी नीट बोलायचा सुद्धा नाही. शेठचा जो मुलगा होता ना, तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करायचा. त्याच्या मनामध्ये दुसरी मुलगी होती, त्याला तर तिच्यासोबतच लग्न करायचं होतं. परंतु शेठनं त्याच्या मुलाचं जबरदस्ती विवाह त्या मजुराच्या मुलीसोबत लावून दिलं होतं. एके दिवशी शेठचा मुलगा त्याच्या आईला म्हणतो, आई हे बघ, मला ही मुलगी आवडते. ही किती सुंदर आहे बरं, जणू स्वर्गातली अप्सरा आहे. आणि आई तिचं वडीलसुद्धा खूप श्रीमंत आहेत. लग्न झाल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये हुंडा आपल्याला देतील. आईच्या मनामध्ये लालच उत्पन्न झाला आणि ती तिच्या मुलाला म्हणाली, हे बघ मुला, तुझे वडील जेव्हापर्यंत आहेत ना, तेव्हापर्यंत मी तुझं दुसरं लग्न लावून देऊ शकत नाही. एके दिवशी काय होतं, एके दिवशी शेठला हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यामध्ये शेठचा मृत्यू होतो. आणि त्यामुळं शेठच्या पत्नीचा आणि त्याच्या मुलाचा रस्ता पूर्णपणे मोकळा होतो. त्यांनी एक कारस्थान रचलं की आता वडील तर हे जग सोडून निघून गेलेले आहेत. त्यामुळे ते विचार करू लागले की या मजुराच्या मुलीचा सुद्धा काहीतरी आपल्याला इंतजाम करावा लागेल. तिला सुद्धा वडिलांच्या सोबतच या दुनियेतून पाठवावं लागेल. आता एक कारस्थान त्या दोघांनी मिळून योग्य प्रकारे रचला होता. आता शेठची पत्नी तिच्या सुनबाईवर खूपच प्रेम करू लागली होती. तिच्यासोबतच ती खूपच गोड गोड बोलू लागली होती. तिचं सासूबाई, जिला यापूर्वी तिच्या सुनबाईचा चेहरा पाहण्याची इच्छा नसायची, ती आता तिच्या सुनबाईवर खूपच प्रेम करू लागली होती. सासूबाई त्या मुलीचा नवरासुद्धा खूपच प्रेम करू लागला होता. तिची तो खूपच काळजी घेऊ लागला होता. तिची तो खूपच इज्जत करायचा. तिला तो खूपच मान सन्मान द्यायचा. परंतु त्या गरीब मजुराच्या मुलीला या दोघांचंही कट कारस्थान समजलं नाही. कारण ती तर खूपच भोळ्या स्वभावाची होती ना. तिला फक्त असंच वाटत होतं की वेळेसोबत माझ्या सासूला आणि नवऱ्याला माझी कधीतरी किंमत कळाली आहे, मी त्यांना आता आवडायला लागले असेल. परंतु तिला हे समजलं नाही की तिच्यासाठी एक मोठं कारस्थान रचलं गेलं आहे. असेच 10 दिवस गेले आणि त्यानंतर सासूबाई सुनबाईला म्हणाली, मुली मला सांग, तुला सर्वात जास्त कोणता पदार्थ आवडतो बरं? तेव्हा सुनबाई म्हणाली, आई मला गाजराचा हलवा खूप आवडतो. तेव्हा सासूबाई म्हणाली, हा गाजराचा हलवा आहे ना, मी तर खूप चांगल्या प्रकारे बनवते. आज सासूबाईंनी सुनबाईसाठी गोड गोड गाजराचा हलवा तयार केला आणि त्या गाजराच्या हलव्यामध्ये तिने गुपचूप विष टाकलं आणि सुनबाईला म्हणू लागली, सुनबाई, मी तुझ्यासाठी हा गाजराचा हलवा खूपच प्रेमाने बनवलेला आहे. तू हा गाजराचा हलवा पोट भरून खा. आता त्या भोळ्या सुनबाईनं तिच्या सासूबाईंनी दिलेला तो गाजराचा हलवा खूपच प्रेमानं आणि आपुलकीने पोट भरून खाल्ला आणि ती जाऊन झोपी गेली. परंतु पुढच्या दिवशी त्या मजुराची मुलगी, त्या शेठची सुनबाई उठलीच नाही. त्यानंतर तिच्या वडिलांना म्हणजेच त्या गरीब मजुराला निरोप सांगितला गेला की तुमच्या मुलीनं विष खाऊन आत्महत्या केली आहे. आम्हाला फसवण्यासाठी तिने हे सर्व काही केलं आहे. तुम्ही ताबडतोब घरी निघून या आणि तिला घेऊन जा. त्या गरीब मजुराला माहीत होतं की त्याची मुलगी हे असलं काम कधीच करणार नाही. कारण ते करणं तर लांबच, ती त्या गोष्टीचा विचारसुद्धा करू शकत नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की शेठला माझी मुलगी खूप आवडायची. माझ्या मुलीला ते स्वतःची मुलगी मानत होते. परंतु त्याच्या पत्नीला आणि मुलाला माझी मुलगी अजिबात आवडत नव्हती. नक्कीच त्या दोघांनी मिळूनच काहीतरी केलं असेल. आता शेठ या जगात नसल्यामुळं नक्की त्या दोघांनी मिळून काहीतरी केलेलं असेल. त्यांनीच काहीतरी षडयंत्र केलं असेल. त्यानंतर तो गरीब मजूर त्याची ही तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेला.
परंतु म्हणतात ना की पैशाच्या जीवावर सर्व काही शक्य आहे. पोलिसांनी सांगितलं की तुमच्या मुलीनं स्वतःहून विष खाल्लेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कोणाच्या विरोधात तुम्ही तक्रार नोंदवणार आहात का? आता तू इथून निघून जा. रडत रडत तो गरीब मजूर घरी परत येतो आणि रडतच त्यांनी त्याच्या मुलीचा अंतिम संस्कार केले. गरीब मजुराला त्याच्या मुलीची खूप आठवण येत होती. त्याची ती गुणवान संस्कारी मुलगी जी त्याला रोजच्या रोज जेवणाचा डब्बा घेऊन यायची, ती मुलगी आता या जगामध्ये राहिलेली नव्हती. या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नव्हता. काही दिवसानंतर शेठच्या मुलानं खूप सारा हुंडा घेऊन दुसरं लग्न केलं. आता या कथेचं तात्पर्य काय आहे ना ते तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. पण आपला प्रश्न मेन राहिला की अशी कोणते 4 ठिकाणं आहेत की त्या 4 ठिकाणी तुमच्या मुलीचं लग्न कधीही करू नये. प्रत्येक वडिलांनी कन्यादान करण्यापूर्वी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. ज्या घरामध्ये त्यांच्या मुलीचं ते लग्न लावून देत आहेत त्या घरामध्ये तिला मान सन्मान मिळेल, तिला प्रेम मिळेल, तिला आपुलकीची वागणूक मिळेल. जो त्यांचा होणारा जावई आहे त्याचा स्वभाव नेहमी चांगला असावा, सर्व गुण संपन्न असावा. नेहमी पाहावं तो मुलगा तुमच्या मुलीच्या लायक आहे की नाही, त्याला तुमची मुलगी आवडते की नाही. नाहीतर आपण बघा त्याची श्रीमंती बघून आपल्या मुलीला त्या घरामध्ये देत असू ना, तर सर्वात मोठा मूर्खपणा आहे. आणि हल्लीच्या काळामध्ये तेच घडत आहे ना. गाडी बंगला आपण बघतो आणि आपल्या त्या मुलाची चौकशी न करता लगेच आपण आपली मुलगी देऊन टाकतो. हे कितपत चांगलं आहे का बरं? प्रत्येक बापानं या गोष्टीचा विचार करायला हवा. म्हणून कोणती 4 ठिकाणं आहेत ना ते आता आपण पाहूया. पहिलं ठिकाण म्हणजे खूप जास्त जवळ. जर मुलीचं सासर खूप जास्त जवळ असेल तर अशावेळी नात्यांमध्ये कटुपणा येऊ शकतो आणि 2 परिवारांमधील सन्मान कमी होऊ लागतो. त्यांच्यामध्ये भांडणांचं वातावरण निर्माण होऊ शकतो. जी सद्भावना आहे, जो आदर आहे, जो सन्मान 2 परिवारांमध्ये असायला हवा ना तो टिकून राहत नाही. आता नंबर 2, मुलीचं लग्न अति दूरही करू नये. म्हणजे तुमच्या मुलीचं लग्न खूप जास्त लांबसुद्धा करू नये. कारण जर मुलीचं सासर माहेरपासून खूप जास्त अंतरावर असेल ना तर अशा वेळी अडीअडचणीच्या वेळी मुलीला माहेरून मदत करणं खूप अवघड होतं. नंबर 3, कधीही तुमच्या मुलीचं लग्न तुमच्यापेक्षा खूप जास्त श्रीमंत, बलाढ्य, धनवान घरामध्ये करू नका. माहेर आणि सासर जर समान नसतील ना तर अशा परिस्थितीमध्ये मुलीच्या सासरचे माहेरच्या लोकांना खूप कमी समजू लागतात. त्यांना योग्य तो मान सन्मान ते कधीच देत नाहीत आणि पूर्ण आयुष्य ते मुलीला नको ते टोमणेसुद्धा मारू शकतात. आता नंबर 4 पाहूया. नेहमी कुळ, गोत्र, जात पाहून नेहमी समान कुळामध्ये, गोत्रामध्ये, जातीमध्ये लग्न करावं. नेहमी हे पाहावं की आपण आपल्या मुलीचं लग्न ज्याच्या सोबत करत आहोत तो कोणत्या जातीचा आहे, कुठल्या कुळाचा आहे, कुठल्या परिवारातला आहे. त्याचबरोबर त्यांचं वयसुद्धा व्यवस्थित पाहावं. प्रमाणापेक्षा जास्त वयसुद्धा असू नये. या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाहायला हव्यात ना. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या ठिकाणावर मुलीचं लग्न कधीच करू नये. समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे आयुष्यामध्ये आहे ना, आयुष्य हे खूप मोठं आहे. आयुष्य आपण एखाद्या वेळेस आपण काही न बघता मुलीचं लग्न लावून देतो आणि आपण मोकळे होतो. पण आयुष्य मात्र कुणाला काढायचं असतं बरं? संपूर्ण आयुष्य ज्या माणसासोबत मुलगी राहते ते काय खाऊ आहे का? ते का पुढी सोडली आणि फेकून दिली? म्हणून प्रत्येक आईबापानं एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्या मुलीचं लग्न आहे ना बघा, कमी वयामध्ये सुद्धा करू नका, जास्त वयाच्या मनुष्यासोबत सुद्धा करू नका. कारण मुलीचं लग्न आहे ना, मुलीचं शिक्षण व्यवस्थित जर झालं ना तर मुलीला योग्य वर आवडला ना त्या वरासोबत त्याचं मुलीचं लग्न करा.
म्हणून आई वडिलांनी सुद्धा लक्षात ठेवा, आपली मुलगी संस्कारी तेव्हाच होईल जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये तिचं मन रमवू. आणि भक्ती मार्गामध्ये आपल्या मुलांचं मन रमेल कधी? जेव्हा आपण स्वतः भक्ती मार्गामध्ये असू. स्वतःच जर आपण आई वडील नवरा बायको घरामध्ये भांडणं करत असू तर आपल्या मुलांची मनस्थिती व्यवस्थित राहील का? पुढे येऊन ती सुद्धा भांडणं करणार आहेत. म्हणजे तुम्ही जे कराल ना, मोठे जे करतात तेच आपली छोटी मुलंसुद्धा करतात ना. म्हणून आपण आपला पाया रचला पाहिजे. आणि हा पाया म्हणजे सद्गुरू माऊलीच आहे ना. दत्तगुरू माऊली आहे, सद्गुरू आई आहे. म्हणूनच सद्गुरू आईचं नामस्मरण आपल्या या जीवनामध्ये सतत चालू असू द्या. तुमच्या जीवनामध्ये कितीही त्रास जरी असेल ना, किती दुःख जरी असेल तरी हे नामस्मरण कधीही विसरू नका. तुमच्या जीवनामध्ये सर्व काही संपून जाईल, पण हे शेवटी नामस्मरणच तुम्हाला तारणार आहे. प्रत्येक स्त्रीला सांगणं आहे, कारण पुरुष मंडळी जास्त करून घरामध्ये नसतात, ते कामावर जातात आणि घरामध्ये असते ती आईच असते ना. म्हणून आईचं आपल्या मुलीवर लक्ष असावं, आपल्या मुलावर लक्ष असावं. आपली मुलगी कॉलेजचं नाव सांगून कुठे जाते हे कोणालाच माहीत नसतं, पण कधीकधी आईला हे नक्कीच माहीत असतं. म्हणून जेवढा आपण लपवण्याचा आपल्या पतीपासून प्रयत्न करू ना, तेवढा आपण त्या अटकेमध्ये जात जाऊ. म्हणून आपल्या पतीला या गोष्टी सांगायला हव्या, कारण जोपर्यंत आपल्या हातापर्यंत गोष्टी असतात ना, तोपर्यंत त्यांना पायबंदसुद्धा बांधता येतो. पण जेव्हा मुलं आपल्या हाताबाहेर जातात, या लव जिहादचे प्रकरण किती वाढलेले आहेत बरं. लग्न होऊन सुद्धा एखादी मुलगी दुसऱ्याचा हात धरून पळून जाते, एखादा मुलगा एखाद्या मुलीचा हात धरून पळून जातो. मग यामुळं आपल्या आईवडिलांना कमी त्रास होतो का? पण कधीकधी आहे ना, आईवडिलांची सुद्धा चुकी असते. आपल्या डोळ्यांनी आपल्याला पूर्णपणे दिसत असतं, तरीसुद्धा आपण न दिसल्यासारखं करतो. म्हणून प्रत्येकानं आपली मुलगी नक्की बाहेर जाते की कुठे जाते हे पाहायला हवं. आपल्या मुलीचा मोबाईल चेक करायला हवा. कधीतरी या गोष्टी आहेत ना, प्रत्येक आईवडील जेव्हा लक्षात घेतील ना, तेव्हा भरपूर प्रमाणात आपली मुलं संस्कारी बनणार आहेत. आणि जोपर्यंत आपल्या मुलांना आपण काही शिकवत नाहीत ना, तोपर्यंत त्यांना कळणारसुद्धा नाही. कारण हे वय असतं ना, त्यांना काही कळत नाही. एखादा परपुरुष आपल्या मुलीला आवडायला लागतो, त्याच्यासोबत काही वडिलांचा विचार न करता ती जाते. हे असं का होतं बरं? सुसंस्कृतपणा. हा सुसंस्कृतपणा जर नसेल ना, तर असंच होणार आहे. हा कली आहे ना, पूर्ण वाईट अवस्था करून टाकणार आहे. म्हणून या कलीपासून जर आपल्या मुलामुलींना सोडवणूक करायची असेल तर समर्थ मार्ग निश्चित धरा. हा समर्थ मार्ग आहे ना, तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणार आहे, तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणार आहे. 2 वेळची उपासना, श्रवण, सांगितलेले नियम जर आपण पाळले ना, तर आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. जो आमच्या जीवनामध्ये आहे तुमच्यासुद्धा जीवनामध्ये होईल. म्हणून जास्त विचार करू नका. आपल्या मुलाबाळांवर लक्ष द्या. आपल्या घरामध्ये मुलगी जन्माला आली असेल ना, तिचं सुंदर स्वागत करा. कारण मुलगी जन्माला येणं आहे ना, ते सर्वात जास्त पुण्याचं काम आहे. म्हणून लक्षात घ्या, मुलगी म्हणजे लक्ष्मी आहे, तिला कधीही कमी समजू नका. कारण एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा, ज्याच्या घरात मुलगी जन्माला येते त्याच्यावर कधीही भगवंताचं ऋण काही नसतात. त्याच्याच घरामध्ये मुलगी जन्माला येते. म्हणून मुलीला कमी समजू नका. भरपूर शिकवा, एवढ्या उंचावर पोचवा ना, तिने सर्व जनतेला सुख द्यायला हवं. आणि मुलगी नक्कीच देत असते. मुलगी सासू सासऱ्याला सुद्धा सुख देते, आपल्या आईवडिलांना सुद्धा सुख देते. म्हणजे जेव्हा माहेरी असते तेव्हासुद्धा दुसऱ्यांचं मन जपते, जेव्हा सासरी जाते तेव्हासुद्धा दुसऱ्यांचं मन जपते. म्हणजे ती सर्वात श्रेष्ठच आहे ना. म्हणून तिचा कधी अपमान करू नका, तिला व्यवस्थित जपा. ती नक्कीच हुशार आहे, पण तिला सुसंस्कृत बनवायची असेल
तर समर्थांच्या भक्ती मार्गामध्ये आणा, तिचं नक्कीच कल्याण होईल. जय जय रघुवीर समर्थ.